नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे मळण्यासाठी आणि वरतून लावण्यासाठी तीळ घेतलेले आहे। तर आता आपण याची प्रोसेस बघून घेऊया। सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत। या ठिकाणी मी तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। भाकरीचं पीठ मळून घेऊया आपण। थोडं थोडं पाणी घालून आपण याला छान असं मळून घेणार आहोत। पाण्यामध्ये मी थोडंसं मीठही घातलेलं आहे चवीसाठी, म्हणजे आपली छान लागते बाजरीची भाकरी। तुम्ही एकदम पातळ अशी करून घ्या, पातळ क्रिस्पी छान लागते भाकरी, म्हणून आपण खूप अशी पातळसर बनवणार आहोत हिला। पीठ छान मळून घ्या, तरच आपली भाकरी छान येते, म्हणून मी खूप असं मळून घेणार आहे याला। गोळा बनलेला आहे आता याचा। आता आपण याला थापून घेणार आहोत। परातीमध्ये थोडंसं पीठ पसरवून घ्या, त्याच्यावर हा उंडा ठेवून घेणार आहोत। थापून घेणार आहोत आपण। त्याच्यानंतर आपण याला वरतून असे तीळ लावून घेणार आहोत भाकरीला। तुम्हाला हवे असतील तर दोन्ही साइडने लावा तुम्ही, पण एकाच साइडने लावणार आहे तीळ। बघा किती छान पातळ अशी झालेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तीळ कमी जास्त वापरू शकता याला। मी पांढरे तीळ लावत आहे। काळे तीळ पण आपण या ठिकाणी लावू शकतो भाकरीला। आता आपला तवाही गरम झालेला आहे, याच्यावर आपण ही भाकरी टाकून घेतलेली आहे। आता हिला आपण पाणी लावून घेणार आहोत। खालच्या साईडने, ज्या साईडने आपण पीठ असते ना भाकरीला लागलेलं, त्या साईडने आपण याला पाणी लावून घेणार आहोत। थोडंसं पाणी सुकल्यानंतर आपण याला पलटवून घेणार आहोत। 1-2-3 मिनिटं सुकू द्या असंच। थोडी मोकळी करून घेऊया आपण खाली, मग आपण सुकल्यानंतर याला छान असं पलटवून घेणार आहोत। सुकलेलं आहे पाणी आपल्या भाकरीचं। आता आपण याला पलटवून घेऊ। आपले तीळ लावून झालेले ते बाजूवरती आलेले आहे। ज्या दिशेने आपण तिला भाजणार आहोत गॅसवर, त्या दिशेने ते वरती आलेले आहेत तीळ आपले। छान खालच्या साईडने भाजल्यानंतर आपण याला भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडने आपली भाकरी भाजून छान तयार झालेली आहे। आता आपण हिला गॅसवर भाजून घेऊया। छान अशी खरपूस भाजल्यानंतर भोगीच्या भाजी सोबत आपण याला सर्व करणार आहोत।
भोगी स्पेशल म्हणून मी ही बाजरीची भाकरी बनवत आहे आज. देवालाही नैवेद्य असतो भाकरीचा आणि भाजीचा. आणि आपल्या प्रत्येक सणाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. थंडीच्या दिवसात काहीतरी गरम पोटामध्ये गेलं पाहिजे म्हणून बाजरी आणि हे तीळ मिक्स व्हेज खाण्याची आपली प्रथा आहे. तर तुम्ही बघू शकता कशी छान भाकरी आपली तयार झालेली आहे. आता मी याला भोगीच्या भाजी सोबत सर्व करत आहे. तर अशा प्रकारे आपली ही बाजरीची भाकरी आणि मिक्स व्हेज बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही बनवून नक्की बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील.